नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत. मी आता आलेलो आहे अलाइनमेंट मशीनपाशी. तर मी लास्ट टाइम सांगितलं होतं की अलाइनमेंट मशीनविषयी मी तुम्हाला माहिती देईन व अलाइनमेंट कशी करायची फोर व्हीलरची हे सांगणार होतो. तर त्यासाठी लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत त्याची पहिली आपण माहिती पाहू. तर पहिल्यांदा आपल्याला अलाइनमेंट मशीनसाठी ह्या 2 डिस्क गरजेच्या असतात, जे की फ्रंट व्हील आहे. ज्या फ्रंट व्हीलच्या गाड्या आहेत जसे की इनोवा क्रिस्टा, म्हणजे ऑलमोस्ट 90% गाड्या ह्या फ्रंट व्हीलच्या आहेत. फक्त काही गाड्यांना रिअर व्हील असते, जे की टोयोटाच्या गाड्या आहेत किंवा मारुतीची गाडी आहे किंवा अजून काही स्कॉर्पिओ वगैरे त्या गाड्या आहेत त्यासाठी. पण जास्त करून तर फ्रंट व्हील गाड्या ह्या आपल्या भारतामध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्यासाठी हे लागतात 4 सेन्सर, 2 पुढे 2 मागे. तर पुढचे हे बारीकवाले असतात जे की हे असतात आणि मागचे हे मोठेवाले असतात. राईट साईडला 2, लेफ्ट साईडला 2. आणि आपल्याला अलाइनमेंट करायला हा खड्डा असतो. पुन्हा नंतर ना ही जे अलाइनमेंट मशीन आहे ही जॉन बीनची. हे सेन्सर्स आहेत हे वाले आणि हे त्यांना कॅप्चर करणारे कॅमेरेचे. पुन्हा दुसरी गोष्ट ही आहे जॉन बीनची मशीन. जॉन बीनच्या अलाइनमेंटसाठी आपल्याला गरजेचा असतो एक पहिला म्हणजे मॉनिटर, एक कीबोर्ड आणि माऊस, जे की सेटिंग करण्यासाठी गरजेचे असते. नंतर ना अलाइनमेंट मशीनचा आपण रिपोर्ट देतो, तर त्या रिपोर्ट काढण्यासाठी एक प्रिंटर गरजेचं आहे. पुन्हा ह्यांच्यासाठी एक CPU असतो. हा डेलचा आहे, जे ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आणि बाकीच्या काही माहिती असते. दुसरी गोष्ट हा आहे अलाइनमेंटचा पूर्ण प्रोग्राम, जे की ह्या ठिकाणी अलाइनर म्हणून दिसते. तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, पण ह्या ठिकाणी असतं. त्याला डबल टॅप करायचं. सॉरी, हे पहिलेच उघडलेलं आहे. नंतरने हे जे आहे रन विझार्ड स्टँडर्ड अलाइनमेंट. थोडंसं बारीक दिसेल तुम्हाला, पण ओके. त्याच्यानंतर ना आपण टू बिगन अ न्यू ह्याच्यावर ओके करायचं. हे इंटरनॅशनल गाड्यांचे आहेत हे सगळं. जे की इंटरनॅशनल गाड्या येत असतील तर त्यासाठी हे अलाइनमेंट हे करायचं, सिलेक्ट करायचं. जसं की आता काही वेळेस इंटरनॅशनल गाडी समजा पोर्श आली किंवा फेरारी आली, तर ह्याच्यावर क्लिक करून मॉडेल सिलेक्ट करायचं. आता जर ह्याचं मॉडेल असेल लेटेस्टमधलं, जर 2018चं धरलं, ह्याच्यावर क्लिक करायचं. हे गाड्यांचे नाव व हे येतं. नंतर ना दुसरे नॅशनल, जे की कस्टम लिहिलं त्याच्यावर क्लिक करायचं. मग हे कस्टम लिहिलं की आपल्या इंडियन रोडवर जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या हे याच्यातनं दिसलं जातं. हे सगळ्या गाड्यांचे आहेत. अशोक लेलँड, ऑडी, बजाज, BMW, BYD, शेव्हरोलेट, नंतर ना सिट्रॉन, डस्टन, ह्या पूर्ण गाड्यांचे आहेत. आणि पूर्ण गाड्यांचा डेटा हा दिलेला असतो. जसं की आपल्याला कुठली मारुतीची गाडी बघायची आहे. आता मारुतीची सेलेरिओ पाहू, 2014 मॉडेल, 155, सॉरी इर्टिगाचं पाहू, नवीन इर्टिगा. तर हे इर्टिगाचं चार्ट आहे पूर्ण. नंतर ना प्रिंट जर आपण अलाइनमेंट केले असेल, प्रिंट देण्यासाठी इथं एक प्रिंटरचा ऑप्शन आहे. नंतर ना होम स्क्रीन आणि त्याच्यानंतर ना मीटर स्क्रीन आहे. मीटर स्क्रीन म्हटलं की हे गाडीचं पूर्ण आपल्याला अलाइनमेंट करायला लागतं आणि मग काढायला लागतं. त्यानंतर ना आपल्याला कुठली गाडी ॲड करायची असेल, कस्टम गाडी असेल, तर ती आपण इथनं ॲड करू शकतो. तर आत्तापुरतं मी एवढीच माहिती देतो. ज्या वेळेस मी कुठली गाडी अलाइनमेंट करत असेल तर ते तुम्हाला सांगा. धन्यवाद.